रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपण पुढे दैव कुणाला सहाय्य करते या विषयावर व्हिडिओ सादर करणार आहे. मनुष्य 21व्या शतकात सुद्धा म्हणजे विज्ञान युगात सुद्धा अपूर्ण आहे. अजून खूप काही गोष्टी माणसाला करायच्या आहेत, आत्मसात करायच्या आहेत. जेव्हा आपण काय प्रयत्न करतो आणि प्रयत्न करताना आपलं साध्य प्राप्त होत नाही, तेव्हा बरेचसे लोक देवावर रुसतात. आमचा देव आम्हाला कसा कोपलाय कोणाला माहिती, आणि ते लोक पाप करतात तरी श्रीमंत झाले, आणि आम्ही किती कष्ट करतो देव आमच्या बऱ्यावर नाही, असे काही अज्ञानी लोक देवावर आरोप करतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे काय देवा ते रुसावे, मना ते पुसावे काय केले. आपणच आपलं कर्म करत असतो आणि त्याप्रमाणे फळ भोगत असतो, पण माणसाची प्रवृत्ती अशी आहे की तो दुसऱ्याला दोष देत असतो. देवाला दोष द्यायला सुद्धा तो घाबरत नाही. आणि मग काही लोक देवाला दोष देणं थोडं उचित वाटत नाही, मग देवापासून दुसरा शब्द तयार केला त्यांनी, दैव. आमच्या दैवामध्ये असं आहे, आमच्या दैवात नव्हतं म्हणून मिळालं नाही, म्हणजे दैवाचा आधार घेतात आणि तिथे त्याच्यावर दोष देतात. काही प्रारब्धावर दोष देतात, काही ग्रहपीडा याच्यावर दोष देतात, आमचे ग्रह फिरलेत असं म्हणतात. काय म्हणतात, नाही हो आमच्या विरोधकांची नजर लागली म्हणून आम्हाला हे दारिद्र्य आलं. असे वेगवेगळ्या तऱ्हेने माणसं आपल्या कुकर्माचा किंवा आपल्या असमर्थपणाचा, अपयशाचा हा भाग दुसऱ्यावर फोडतात, म्हणजे खापर दुसऱ्यावर फोडतात आणि आपण बरोबर आहे असं सिद्ध करायला पाहतात. पण शास्त्रकार म्हणजे सुभाषितकार काय म्हणतात ते आज आपण सांगणार आहोत. त्याचं म्हणणं असं आहे की दैव कुणाला सहाय्य करते. ऐका सुभाषित. उद्योग साहसम धैर्यम बुद्धिशक्ती पराक्रम षडेते यत्र वर्तन्ते तत्र दैवम सहाय्यकृत. या 6 गोष्टी जर माणसाने केल्या किंवा याच्यातल्या काही जरी गोष्टी केल्या, 1 2 3 4 ज्या जमतील तेवढ्या, तरी त्या माणसाला दैव सहाय्य करतं. कोणत्या त्या 6 गोष्टी आहेत? उद्योग. उद्योग म्हणजे कर्मयोगाला माणसाने जपलं पाहिजे, कर्मयोगावर भर दिला पाहिजे. अगदी देरे हरीण पलंगावरी असं जमत नाही. तर काही माणसं असे आळशी असतात आणि मग ते उद्योग न करता आपल्याला संपत्ती मिळावी, आयत्या वेळात नागोबा जसा असतो तसं, तर तसं होत नाही, त्याला दैव सहाय्य करत नाही असं शास्त्रकाराचं म्हणणं आहे. म्हणून उद्योगी बना. उद्योग. दुसरा आहे साहस. जे काही करायचं आहे ना ते धाडसाने करा, अर्थात चांगलं. जे काही चांगलं आहे ना, होतं आहे का नाही, अमुक आहे का नाही, जमेल का नाही, त्या माणसाचं अपयश आलं असं करू नका. जे करायचं आहे ते ठरवा आणि धाडसाने करा, म्हणजे साहस ज्याचा आहे त्याला दैव सहाय्य करतं. धैर्यम. धैर्यम म्हणजे धीरता, सहनशीलता, सहनशक्ती ही एक माणसाला महान शक्ती आहे. सुविचारामध्ये मी एक ठिकाणी असं लिहिलं आहे की सर्वात मोठी शक्ती कोणती, तर सहनशक्ती. म्हणजे त्याला तितिक्षा असं म्हटलं आहे की सहनशीलता हा एक महत्त्वाचा सद्गुण आहे. ज्याच्याजवळ आहे त्याला दैव सहाय्य करतं. धैर्यम. बुद्धी. बुद्धी कौशल्य पण मिळवलं पाहिजे, आणि त्या बुद्धी कौशल्याने ज्याच्याकडे आहे त्यालाही दैव सहाय्य करतं. शक्ती म्हणजे बौद्धिक असेल का शारीरिक असेल, अशी जो शक्ती योग्य ठिकाणी वापरतो त्याला दैव सहाय्य करतं. आणि पराक्रम म्हणजे जे करायचं ते सातत्याने धाडसपूर्वक जर केलं ना तर त्याला पराक्रम म्हणतात. तेव्हा अशा 6 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला दैव सहाय्य करतं. म्हणजे उद्योग याचा अर्थ कर्मयोग आहे, साहस याचा अर्थ धाडस आहे, धैर्य आहे, सहनशक्ती आहे, बुद्धिकौशल्य आहे आणि पराक्रम आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जास्त कोणाच्या ठिकाणी दिसून येतात, तर स्त्रियाच्या ठिकाणी सहनशीलता जास्त दिसून येते. कारण लहान लहान मुलं त्यांना वाढवावं लागतं, त्यांच्या खोड्या, त्यांचं ते सगळं संगोपन,
नवऱ्याचे कल, पुन्हा सासू सासरे, धीर, ननंदा या सगळ्यांचे आक्षेप विक्षेप सगळे स्त्री सहन करू शकते आणि म्हणून ती जास्त सहनशक्ती असणारी स्त्री आहे. खरं म्हणजे ती देवताच आहे. आणि मग असं एका सुभाषितकाराने म्हटलं आहे, स्त्री चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाते कुतो मनुष्य. स्त्री चरित्र आहे ना ती फार बलवान आहे आणि मनुष्याचं भाग्य जे आहे ना ते केव्हा उदयाला येईल आणि काय होईल हे सांगता येत नाही. पण भाग्याचा उदय आपल्या हातामध्ये आहे. आपलं भाग्य उदयाला यायचं का नाही, पण वर्तमानामध्ये आपण जे जे काय करू ना ते चांगलं करणं हे आपल्या हातात आहे. त्याला देवानेच त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही वर्तमानामध्ये जे जे कराल ते चांगलं केलं फळ चांगलं मिळेल, वाईट केलं वाईट फळ मिळेल. आणि असं माणसाला स्वातंत्र्य भगवंताने वर्तमानात दिलं आहे. भूतकाळात जे गेलं ते गेलं संचितामध्ये आणि आत्ता जे आपण भोगतो आहे ते प्रारब्धातलं भोगतो आहोत. पण आत्ता वर्तमानात जे काही आपल्याला करायचं आहे ना ते आपल्या हातामध्ये आहेत. म्हणजे ओव्या गायच्या का कोणाला शिव्या द्यायच्या हे आपल्या हातामध्ये आहे. पण शिव्या का जर तुम्ही दिल्या आणि मग त्याने गचोडं धरून थोपडात मारायला सुरुवात केली की मग मात्र आपल्या हातात नाही आहे. म्हणजे परिणाम आपल्या हातात नाही आहेत. तेव्हा कर्तव्य कर्म मात्र आपल्या हातात आहे. योग कर्मसु कौशलम असं जे म्हटलेलं आहे की तुझा अधिकार कर्मामध्ये आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन भगवद्गीता सांगते. आणि म्हणून कर्मयोगी आपण झालं पाहिजे, सहनशील असलं पाहिजे, उद्योग केला पाहिजे, साहस पाहिजे, बुद्धिकौशल्य मिळवलं पाहिजे. या जर गोष्टी आपल्याकडे असल्या तर दैव आपल्या घरी पाणी वाहतं असं या शास्त्रकारांचं म्हणणं आहे. तर याची कास धरा, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.